प्रसूती झालेल्या एका महिलेला 8 दिवस स्वतः स्वच्छता करावी लागली आहे। माढ्यातील ग्रामीण रुग्णालयामधला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ग्रामीण भागातील आरोग्य सेवा किती कुचकामी ठरली आहे हे यामधून स्पष्ट होतं। या घटनेची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय आणि जाब विचारलाय। रुग्णालयामधील कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाई करावी अशी देखील मागणी आता शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे। सचिन कसबे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। सचिन, नेमकं काय घडलेलं आहे? सचिन, नेमकं काय घडलेलं आहे? अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार माढ्यातनं समोर आलाय। तर आपण पाहतोय माढ्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। प्रसूती झालेल्या एका महिलेला 8 दिवस स्वतः स्वच्छता करावी लागलेली आहे। माढा ग्रामीण रुग्णालयामधला हा धक्कादायक प्रकार आहे। ग्रामीण भागातली आरोग्य सेवा किती कुचकामी ठरली आहे हेच यामधनं स्पष्ट होत आहे। त्यामुळे तीव्र संताप देखील आता व्यक्त केला जातोय। या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला या संदर्भात धारेवर धरलेला आहे आणि जाब देखील विचारलेला आहे। रुग्णालयामधील कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील आता शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, सचिन कसबे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, नेमकं काय घडलेलं आहे? सोलापूर जिल्ह्यातील माढा ग्रामीण रुग्णालयामधला हा धक्कादायक प्रकार आहे। प्रसूती झालेल्या महिलेला 8 दिवस तिची त्या खोलीची स्वच्छता करायला सांगितलेली आहे। तिथल्या वैद्यकीय अधिकारी असतील, तिथल्या नर्सेस असतील, यांच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे भेट दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। आता या रुग्णालयाच्या अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या माध्यमातून होत्या। आरोग्य सेवेची किती दुरावस्था झालेली आहे याचे उदाहरण हे या माढा मधल्या घटनेतून समोर येत आहे। निश्चितच धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी। आम्हाला